जय गुरु दोघांनाही. जय गुरु. दोन तीन लोक आले की सुरू करू आपण. स्नेहल. ठीक आहे, तोपर्यंत येतील, आपण सुरू करू. सर नमस्कार. नमस्कार, जय गुरु. जय गुरु. सर काल माझ्याकडे कनेक्शन लागलंच नाही मीटिंगचं. पुढे कंटिन्यू झाली की डिस्कंटिन्यू झाली काही कळलं नाही मला. नाही, काय झालं, ते 6 वाजून 40 मिनिटापर्यंत 40 मिनिटाचं कनेक्शन आहे ना हे. हो, मीटिंगचं जे आहे ते फ्री म्हणजे कनेक्शन. मध्येच आमच्याकडे लाईट गेले, मध्येच अच्छा. लाईट गेले आणि सगळे त्या मीटिंग मधनं म्हणजे बाहेरच पडल्यासारखं झालं माझं. हा हा हा, अच्छा. तर कळत नाहीये की काल झालं का. कालचं मग तेवढं टाकलं तर मग बरं होईल. हे मी लगेच शेअर करतो. मी ते तिथे जे आहे ना त्या लिंक वरती, आपण जर हा तिथे, हा हा. हा तिथे राईटला अच्छा, म्हणजे ग्रुपला नाही आलं तरी तिथे आहे. तिथे आहेच ते, लगेच मी अपलोड करतो तिथे. ओके ओके. एक 15 बर बर मिनिट. बर, हा. चालेल, ठीक आहे, मी बघून हो 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 बघून हो. घेते. चालेल चालेल. ओके. तर आपण काय करू, सगळेजण अनम्यूट करा आणि हे एक वाक्य जे आहे, एक एक वाक्य हे वाचायचं आणि त्याचं व्याकरण सांगायचं काय आहे ते. जसं आपण काल चर्चा केली, काल आपण 3-3 वाक्य घेतले, तर आता आपण प्रत्येकाने एक एकच वाक्य घ्यायचं आणि हे रॅपिड सारखं घ्यायचं, म्हणजे फास्ट घ्यायचं आपल्याला, कारण पुढे जायचंय. म्हणून सगळ्यांनी अनम्यूट करा. काय होतं, ते म्यूट करण्यामध्ये वेळ जातो आपला, म्हणून. होय मॅडम, शुभदा कुलकर्णी, सर्वांनी अनम्यूट करा. हो, केलं सर. राधिका पायघान मॅडम. पांघरून. हा, पहिलं शुभदा कुलकर्णी. अरे बापरे, मीच का? हा, पहिलं नाव त्याचं. अहम अहम सूर्यम पश्यामी. हम्म. मी सूर्याला पाहतो. हा. अ, अ, उत्तम पुरुष एक हा, वचन. करता. करता. हा. हम्म. सूर्यम द्वितीया द्वितीया करता विभक्ती. अहम. हा, करता अहम. सूर्यम हा, कर्म. करता अहम. पश्यामी क्रियापद. पश्यामी क्रिया. हा, ओके ओके. तुम्ही आता म्यूट केलं चालतं, शुभदा मॅम. ओके राजेंद्र ओके, ठीक. कोलेकर साहेब. हाँ. किम त्वम सूर्यम पश्यसि. हम्म. किम अव्यय है ना. टीम अव्यय, प्रश्नार्थक अव्यय. हाँ. हम्म. त्वम कर्ता, हम्म. पश्यसि क्रियापद हा आणि सूर्याला हा, सूर्यम म्हणजे द्वितीय का. द्वितीय विभक्ती कर्म. चतुर्थी. हाँ, नाही, चतुर्थी नाही, द्वितीय विभक्ती कर्म. द्वितीय. हाँ. कर्म आहे ते, सूर्याला पाहतो आणि द्वितीय विभक्ती आहे. हो. ओके, थँक्यू. बोल मॅडम. हा सर. हा. मनुष्यः प्रतिदिनं सूर्यं पश्यति. हम्म. मनुष्यः हा कर्ता आहे, सूर्यम हे कर्म आहे, हम्म. प्रतिदिनम हे विशेषण आहे आणि पश्यती हे क्रियापद. ओके, विशेषणही आहे आणि तसं अव्यय पण आहे ते, बर. म्हणजे स्वरूप बदलत नाही असं. मनुष्य विभक्ती आहे. प्रतिदिनम झालंय ना, पण ते प्रतिदिनम हा. झालंय नाही, म्हणजे त्याचं रूप बदललंय ना. नाही, प्रतिदिनमच, रूप नाही बदललं ते. ते बर. नपुंसक लिंगी आहे आणि प्रतिदिनमच आहे ते. हा हा, हम्म. ओके, ठीक. हो ताई, निघा. मनुष्य सूर्यम हे कर्म आहे, द्वितीय विभक्ती. फक्त दूध झालं तर कळलं. नंतर स्नेहल मॅडम. सूर्यस्य प्रकाशः, सूर्याचा प्रकाश. हम्म. सूर्यस्य षष्ठी विभक्ती आहे. व्हेरी गुड. प्रकाशः प्रथमा प्रथमा विभक्ती. विभक्ती आहे. ओके. ह्याच्यामध्ये कर्ता कर्म काही कसं म्हणजे करता म्हणायचं झालं तर प्रकाश म्हणता येईल आपल्याला, किंवा सूर्य सुद्धा करता आहे. कोणाचा प्रकाश, सूर्याचा प्रकाश. प्रकाश म्हणजे काय, सूर्याचा प्रकाश, एवढंच आहे. बाकी पुढे काय त्याचा नाहीये, मागे पण नाही पुढे पण नाही, एवढीच माहिती आहे सूर्याचा प्रकाश. आता पुढच्या वाक्यात आहे,
सुरेखा मॅम. येस. सूर्यस्य प्रकाशे पठामी म्हणजे सूर्याच्या प्रकाशात वाचतोय. व्हेरी गुड. आता सूर्यस्य म्हणजे षष्ठी विभक्ती, ओके, प्रकाशे सप्तमी व्हेरी गुड. आणि पठामी क्रियापद. क्रियापद सूर्य सूर्य करता अहम हा अहम पठामी. हा, अहम बरोबर आहे. अहम पठामी अहम हे करता अहम हा आणि सूर्यस्य सूर्यस्य प्रकाश म्हणजे ऍक्च्युली कर्म. प्रकाशाचं प्रकाशाचं कर्म हे येते ना, हा विनय विशेषण आहे हे. विशेषण आहे. हा, हा, प्रकाश आणि कोणाचा? सूर्याचा. असं. सूर्याचं. हा, आणि काय हा. कशात वाचतो? प्रकाशावर वाचतो. हे कर्म आहे, हा, सप्तमीमध्ये प्रकाशात. आहे. येस. ओके, थँक्यू. राधिका पायघन मॅम. त्याचे खाली दुपट्याचे खाली टाका. राधिका मॅम. बालक सायंकाले न पठती. हा, तो मुलगा संध्याकाळी वाचत नाही. बालक करता करता आहे द्वितीय पुरुष एकवचन प्रथमा विभक्ती. प्रथमा एकवचन. विभक्ती एकवचन. पठती क्रियापद. हम्म. सायंकाले कर्म आणि न विभक्ती सप्तमी. सायंकाळ. हा, सप्तमी न विभक्ती. अव्यय. न हे अव्यय आहे. बालक हे करता आहे प्रथमा विभक्ती, सायंकाळी सप्तमी विभक्ती आणि कर्म आणि पठती क्रियापद न हे अव्यय. ओके, पुढे रत्नप्रभा मॅडम. पोहेकर मॅडम. रत्नप्रभा पोहेकर. वैशाली मॅम. रत्नप्रभा मॅडम. बालकः हा, त्यांना सांगू दे. No problem. वाचा. हा, कुणी वाचा पटकन. हा, वैशाली मॅम. बालकः तत्र क्रीडति. बालकः कर्ता. प्रथमा विभक्ती. हा, तत्र तिथे क्रीडती हे क्रियापद आहे आणि इथे कर्म पण तेच येणार ना. नाही, कर्म नसतं. कर्म असणं काही आवश्यक कर्म नसतं. नाहीच आहे. हा, नाही, actually तत्र नाही. नाहीये. हा, तत्र हे जे अव्यय आहे ते प्रथमा तिथे. हा, तत्र हे अव्यय या आहे. वाक्यात कर्म नसतं ते अकर्मक आणि ज्यात कर्म असतं ते सकर्म. येस. ओके. रत्नप्रभा मॅडम. रत्नप्रभा मॅडम. हे याच्यात वेळ जातो. रवींद्र सर. रवींद्र जोशी. कुत्र त्वं सायंकाले क्रीडसि. हम्म. कुठे तू संध्याकाळी खेळतोस. हम्म. त्वं हे आहे करता आणि करता आहे. हम्म. सायंकाले सप्तमा म्हणजे सप्तमी म्हणजे कुठे हम्म. अशा किंवा केव्हा. कुठे किंवा केव्हा ते सप्तमी. क्रीडसी क्रियापद आहे. कुत्र हे अव्यय आहे. आणि हा, हे अव्यय आहे. कुत्र हे अव्यय आहे. त्वम जे आहे ते प्रथमा विभक्ती आहे. प्रथमा. हो, करता. करता. ओके, थँक्यू. तर एक मिनिट, एक विचारायचं होतं. हो, बोला. जसं आता आपल्याला ह्या एक्झाम मध्ये आपण हे ट्रान्सलेट केलं होतं ना संस्कृत मधनं मराठीमध्ये. तर आता हे कुत्रत्वम सायंकाळी क्रीडसी, तर जसं ह्या सरांनी म्हटलं कुठे तू संध्याकाळी, असं लिहायचं की तू कुठे नाही, संध्याकाळी नाही, मराठीमध्ये मराठीसारखंच लिहायचं. हा, तू संध्याकाळी कुठे खेळतोस. हा, संस्कृतमध्ये चालतं कसंही पण. आता हे आपण बोलताना असं बोलतो कुठे पण ते जेव्हा आपण भाषांतर करतो परीक्षेमध्ये त्यावेळेला ते मराठीमधलंच वाक्य पाहिजे त्या पद्धतीने. हा सर. ओके. संस्कृतमध्ये असं पण आपण म्हणू शकतो, त्वं सायंकाले कुत्र क्रीडसी असं पण म्हणू शकतो. तेच, म्हणजे ऑर्डर पण काही फरक नाही पडत त्याचा. हो, बरोबर. कसंही आपल्या सवयीप्रमाणे किंवा याच्यामुळे करू शकतो. बरोबर. आनंद जोशी साहेब. आनंद जोशी. म्हणूनच म्हणलं तिथे हे अनम्यूट केलं ना. हा. अहम वृद्धः अतः न क्रीडामि. ओके. अहम म्हणजे करता. प्रथमा एक वचन. प्रथमा एक वचन. नंतर वृद्ध हे क्रीडामि विशेषण. क्रीडामि क्रियापद.
क्रियापद, वृद्ध हे विशेषण, अतः म्हणजे अतः म्हणजे अतः न, म्हणून हं? हे अतः आणि न दोन्ही पण अव्यय आहेत. अव्यय. याच्यामध्ये बाकी मग काही कर्म वगैरे नाही. हं? अहम वृद्ध हं. दोन्ही सुद्धा प्रथमा विभक्ती आहे. हं. आणि क्रीडा मी प्रथमा क्रिया. क्रियापद. ओके, थँक्यू. सुमताली सुळे मॅडम. अहम असत्यम न वदामी. अहम म्हणजे कर्ता, आणि विभक्ती वदामी हे क्रियापद आहे, ओके, न हे आहे अव्यय आहे. अव्यय आहे, आणि असत्यम हे कर्म आहे, कर्म, द्वितीय विभक्ती आहे. द्वितीय विभक्ती. अहम हे जे आहे ते प्रथमा विभक्ती आहे. प्रथमा विभक्ती एक वचन, पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग. असत्यम जे आहे ते द्वितीय विभक्ती कर्म. ओके, थँक्यू. रत्नप्रभा मॅडम आहात का? गिरीश देशपांडे. हो सर. किम त्वम असत्यम वदसी. आता त्वम इथे हे आहे कर्ता, एक प्रथम वचन पुरुष, आहे, एक वचन. विभक्ती आहे. हो. आणि वदसी क्रियापद झालं. आहे. ओके, असत्यम कर्म म्हणजे बरोबर आहे. कर्म आणि द्वितीय विभक्ती. आणि किम आणि म्हणजे किम म्हणजे हे अव्यय, प्रश्नार्थक अव्यय. अव्यय असं. येस. हा, प्रश्नार्थक अव्यय. बरोबर. थँक्यू. सर हे किम का म्हणून येणार का काय म्हणून येणार? काय दरवेळी काय? काय तू खोटं बोलतोस? मग का तू खोटं बोलतोस असं विचारायचं असेल तर? कह म्हणजे का, कुत्र म्हणजे कोठे. पण कह म्हणजे कोण खोटं बोलतो असं नाही होणार का? हो ना, मग कोणच ना. मग तुम्हाला काय विचारायचंय? काय कारण काय तुझं खोटं बोलायचं? थोड्या वेळ सांगतो मी तुम्हाला. ओके. ओके. स्मिता इंगळे. नाही, कायला किमच येतं मॅडम. काय तू खोटं बोल, किम म्हणजे काय? किम म्हणजे काय आणि तू का खोटं बोलतोस? का आणि काय का म्हणजे काय? तू खोटं बोलतोस. वाय आणि प्रश्न विचारला काय तू खोटं बोलतोस? वाय पाहिजे तुम्हाला. हा, वाय. हा, बरोबर. ओके, ठीक आहे. देवः सदा सत्यम वदति. कोण आहे पुढे? स्मिता इंगळे मॅडम. हो. देवः सदा सत्यम वदति. देवः हा कर्ता, वदति नाही, आवाज नाही तुमचा. आवाज गेला. ओके, मी सांगतो. नाही येत. देव सदा सत्यम वदति. देव करता. राहू द्या मॅडम, आवाज नाही. आता येतोय. पटकन सांग. बोलताय का? देव हा कर्ता, सत्यम हे विशेषण, वदती हे क्रियापद आणि सदा हे अव्यय. ओके. सत्यम हे सुद्धा म्हणजे काय कर्म सुद्धा या ठिकाणी आहे. द्वितीय विभक्ती, देव प्रथमा, सदा हे अव्यय, वदती क्रियापद. ओके. इरा देशपांडे. ओके. शिक्षकः पुस्तकं पठति. शिक्षक कर्ता, पुस्तकं कर्म आणि पठति क्रिया. आणि विभक्ती शिक्षकः प्रथमा विभक्ती आणि पुस्तकम द्वितीय विभक्ती. ओके. जयमाला मॅम. येस. किम त्वम 12 ना. हा, 14. किम त्वम 14. किम त्वम उद्याने पठसी. त्वम हे कर्ता आहे,
उद्याने कर्म आहे, हम्म, पठसी क्रियापद, हम्म. आणि किम जे आहे ते अव्यय आहे. किम अव्यय. त्वम जे आहे ते प्रथमा विभक्ती, उद्याने सप्तमी प्रथमा विभक्ती. अच्छा, सप्तमी विभक्ती. हा. ओके. नंतर सीमा रत्नपारखी आहात का? हा. 15वं. 15वं. हा, अहम उद्याने न पठामी. सर, मला नाही सांगता येणार कारण मी आज आठवड्याभराने क्लासला आले आणि माझं बरंच मधलं मिस. बर, मी सांगतो तुम्हाला. अहम उद्याने पठामी. अहम म्हणजे मी, हे एक सर्वनाम आहे आणि प्रथमा विभक्ती आहे, कारण तो स्वतः करता आहे. उद्याने त्या जागेवरती आहे म्हणून सप्तमी विभक्ती. ने असतं ते एंडिंग असतं तेव्हा उद्याने, उद्यानामध्ये सप्तमी विभक्ती आहे. न म्हणजे हे अव्यय आहे. पठामी हे क्रियापद आहे. हे अहम प्रमाणे पठामी आलं. त्या अहमचं म जे आहे ते हलंत आलं, कारण त्या समोर जे उ आहे ते उ हे स्वर आहे, म्हणून ते अहमचं जे आहे ते वरती अनुस्वार न देता ते म ओके, थँक्यू सर. थँक्यू. निलिमा चव्हाण मॅडम. निलिमा ताई नाही का? शुभदा कुलकर्णी. वाचतो. सॉरी, मी पण आता जॉईन केलं क्लास. नाही, ओके, नंतर वाचा. नाही तर शुभदा कुलकर्णी. राजेंद्र कोलेकर सर. राजेंद्र कोलेकर सर. हो. अहम गृहे प्रतिदिनं पठामि. अहम प्रथमा. गृहे सप्तमी. प्रतिदिनं विशेषण, अव्यय पण ते, आणि पठामी अव्यय आणि क्रियापद. पठामी क्रियापद. अशी 2 वाक्य वर राहिली. अहम उद्यामे न पठामी. याच वरती अहम म्हणजे मी म्हणजे करता, उद्याने म्हणजे उद्यानामध्ये सप्तमी, न हे अव्यय, पठामी. अहम विद्यालय पठामी. सेम, अहम विद्यालय सप्तमी, पठामी क्रियापद. अहम म्हणजे मी म्हणजे सर्वनाम, करता. ओके. आता पुढे कोण राहिलंय? ठीक आहे, तर रिपीट होत आहे. मी आता हे वाचतो आणि मग नवीन खालचं वेगळा घेतो आपण. सह जलम पिबती, हे काल आपण घेतलं. सह म्हणजे तो म्हणजे करता, जलम म्हणजे जल हे द्वितीय विभक्ती, कर्म, पिबती पितो. त्वम किम दुग्धम पिबसी. त्वम तू काय दूध पितोस. त्वम म्हणजे करता तू, दुग्धम म्हणजे दूध, पिबसी म्हणजे पितोस. काय तू दूध पितोस. अहम मधुरम दुग्धम पिबामी. मी गोड दूध पितो. अहम म्हणजे करता, दुग्धम हे कर्म, द्वितीय विभक्ती, अहम हे प्रथमा विभक्ती, मधुरम जे आहे ते दुग्धमचं विशेषण, आणि पिबामी म्हणजे पितो. अहम मधुरम दुग्धम पिबामी. आता हे पुढे 3 शेवटचे राहिले होते काल. सह भोजनाय शीघ्रम गच्छती, वाटतं हे घेतलं आपण. सह भोजनाय म्हणजे जेवणासाठी चतुर्थी विभक्ती आहे. शीघ्रम गच्छती घाईनं जातो, लगेच जातो. न गच्छसी त्वम भोजनाय, काय तू जेवणासाठी जात नाहीस. न गच्छसी त्वम हा करता, भोजनाय भोजनासाठी चतुर्थी विभक्ती, गच्छसी जातो, न हे अव्यय. आता 23वं जे इथलं आहे ते वेगळं वाक्य आहे. अहम अध्यापकेन सह उद्यानम गच्छामी. हे सह आपण बघितलं होतं. हे सह एक प्रकारचा अव्यय आहे. सह म्हणजे बरोबर, आपण जसं मराठी सह वापरतो तसंच सह इथे आहे. आणि सहच्या मागे जेव्हा जे काय असेल ते कर्म, तर तो त्याला तृतीय विभक्ती लागते. सहच्या सोबत जे काही नाम असेल त्या नामाचं रूपांतर तृतीयमध्ये करणं आवश्यक आहे. अध्यापकेन, अध्यापकांच्या सोबत, अध्यापकाला सोबत. अहम अध्यापकेन सह उद्यानम गच्छामी. आता ह्याचे आपण पुढचे वाक्य बघूयात. बघू, प्रयत्न करून आपण, जमतं का आपल्याला. शुभदा कुलकर्णी आहेत का? हो सर. हा, हे
संस्कृतमध्ये बघा जमतं का? चपळ मुलगा खेळतो. चपलः बालकः क्रीडति. व्हेरी गुड. चपल बालक खेळ. पद्मजा पोळ मॅडम, हे सोपं आहे. हो सर. तो सूर्याला पाहतो. सह सूर्यम पश्यति. पश्यते. व्हेरी गुड. ओके, थँक्यू. स्नेहल मॅडम. अलसः मनुष्यः कुत्र गच्छति. व्हेरी गुड. वैशाली मॅम. कः घृत पिबति. घृतः नाही, घृतम. घृतम, सॉरी. कः घृतम पिबति. पिबती. ओके. ओके, थँक्यू. सुरेखा मॅम. सुरेखा कोगजे मॅम. हा सर. तत्र कः क्रीडति. तेथे. बरोबर आहे. हा, तत्र. तत्र तत्र कः क्रीडति. करेक्ट करेक्ट. ओके. रवींद्र जोशी साहेब. मी लवकर तिथे जातो. अहम सत्वरम तत्र गच्छामि. ओके, गुड. स्मिता इंगळे मॅडम. स्मिता इंगळे. हा. हो सर. हो सर. तू येथे खेळत नाहीस. तू तू म्हणजे सहा ना. सहा. त्वम. हा. त्वम यत्रम. अत्र. त्वम अत्र. त्वम अत्र न क्रीडसि. न क्रीडति. करेक्ट. त्वम अत्र न न क्रीडति. खेळसे किंवा क्रीडसी. ओके, गुड. इरा देशपांडे. नंतर तो जलद पळतो. तर जलद म्हणजे वेगेन. नंतरम पश्चात तदा सह. अनंतरम सह वेगेन धावति. बरे. म्हातार कोण आहे पुढे? जयमाला मॅडम. जयमाला या. म्हातारा खोटे बोलत नाही. वृद्ध. वृद्धम. वृद्धः. वृद्धः असत्यम. खोटे. असत्यम. असत्यम न वदति. वृद्ध असत्यम न वदति. गुड. सीमा रत्नपारखी. प्रयत्न करते सर. हो, नाही करा ना. काय तेथे म्हणजे तत्र. तेथे तत्र. तो म्हणजे सह. तत्र सह पुष्पम. पश्यति. हा, जमलं. तत्र सह पुष्पम पश्यति. पश्यति. थँक्यू. निलिमा चव्हाण मॅडम. जेव्हा यदा. सह यदा गच्छति. यदा सह गच्छति. जेव्हा तो जातो. गुड. यदा तदा कदा हे सगळे जोडी असते ती. रत्नप्रभा मॅडम पोहेकर आहात का? रत्नप्रभा पोहेकर. तो हाताने खेळतो. हे थोडं वेगळं वाक्य आहे. सह. तो म्हणजे सह. हस्तेन क्रीडती. सह हस्तेन क्रीडती. जेव्हा साधन असतं ना, कशाने खेळतो? हाताने. सह हस्तेन क्रीडती. हे तृतीय विभक्ती.
फार फास्ट झालं की जास्त लोक नाही आज 18च. शुभदा कुलकर्णी पुन्हा एकदा. केव्हा वाचतोस? त्वं कदा कदा पठसि? त्वं कदा पठसि. ओके. हॅलो राजेंद्र कोलेकर साहेब. हॅलो सर. अहम हा, एक मिनिट. हा हा बोला. गच्छामि. अहम इदानीं गच्छामि. गच्छामि. इदानीं गच्छामि. हा, कोण राधिका बोलतोय का? कोण बोलतं? हा राधिका राहिलीये मी. राहिलात का? अच्छा, ओके. तही घ्या. हा, लवकर कोण पळतं? कोणसाठी काय हवं त्याचं? कह. कह. हम्म. शीघ्रम कह धावती. धावती. शीघ्रम कह धावती. हा, ओके. संपला आपला. तर हा एक टेबल आपल्याला आलेला आहे. ह्या टेबलमध्ये जे काय आहे ना ते आपल्याला माहिती असणं हे अपेक्षित आहे. हा टेबल कशाचा आहे? तर एक नाम आहे. नाव त्यांनी घेतलंय देवह. तर हे विभक्तीचं टेबल आहे. प्रत्येक विभक्तीमध्ये एकवचन, द्विवचन, बहुवचन याचं रूप कसं बदलतं हे या टेबलमध्ये दिलेलं आहे. आणि हा टेबल करताना पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे, नपुंसकलिंगी आहे आणि त्याचं एंड काय आहे. उदाहरणार्थ तर देवह म्हटलं की त्याचा एंड आहे अ. जर या ठिकाणी पुष्पम असतं तर ते असतं म एंडिंग, किंवा त्या ठिकाणी राधा असतं तर ते आ एंडिंग. तर हे अंत त्याचा जो आहे तो अ अंत आहे. याचा अंत अ होतो अशा नामाचं, शब्दाची विभक्ती प्रत्यय कसे असतील याचा एक नियम संस्कृतमध्ये त्यांनी केलेला आहे. तो कसा केलाय? तर विभक्ती ज्या आहेत त्या प्रथमापासून सप्तमीपर्यंत हे तर ठरलेलं आहे. त्यामध्ये मग आता एक वचनाकरता विभक्ती वेगळी, द्विवचनाकरता वेगळी, बहुवचनाकरता वेगळी. मग आता हे बघायचं कसं, वाचायचं कसं? तर देवः, देवौ, देवाः प्रथम असं वाचलं जातं. म्हणजे एक वचनाकरता, द्विवचनाकरता, बहुवचनाकरता जे काय आहे ते आणि कोणती विभक्ती आहे प्रथमा असं वाचलं जातं. देवः, देवौ, देवाः. तर आपण हे सुरुवातीला बघितलं होतं हे रामः सारखं, की देवाचं तर रामो झालं त्यावेळेला. ते तसं काव्यामध्ये देवहचं देवो होतं. आणि द्विवचन जेव्हा जेव्हा असतं त्यावेळेला प्रथमामध्ये देवौ असं होतं. देवाहा हे बहुवचन आहे प्रथमा विभक्तीमध्ये. प्रथमा विभक्तीमध्ये 3 वचन, देवः, देवौ, देवः, एक वचन, द्विवचन, बहुवचन. देवः म्हणजे एक देव, देवो म्हणजे 2 देव, देवाहा म्हणजे अनेक देव असा अर्थ. द्वितीय म्हणजे देवम, देवौ, देवान. देव म्हणजे देवाला. आपण बघितलं या ठिकाणी जलम पिबती, जलम पिबसी, जलम पिबामी. तर तिथं जलम जेव्हा आलं तेव्हा आपण त्याला म्हटलं की द्वितीय विभक्ती आहे ती. तसं हे देवम, अहम देवम पुष्पम ददामी, देतो. अहम देवम नमामी. तर हे देवम म्हणजे एक तर म किंवा हलंत म किंवा व वरती अनुस्वार, हे द्वितीय राहील. आता देवौ जी आहे, द्वितीय विभक्ती जी आहे ती प्रथमा आणि द्वितीयाला एकच आहे, देवौ. मग हे ओळखायचं कसं? तर ते संदर्भानुसार ओळखायचं की ते प्रथमा विभक्तीमध्ये आहे का द्वितीय विभक्तीमध्ये आहे. म्हणजे देवौ जे आहे ते जर कर्ता म्हणून काम करत असतील
तर ते प्रथमा विभक्ती. आणि देवो हे जर कर्म असेल, द्वितीय विभक्ती असेल, अहम देवो नमामि, इथं कर्म आहे. देवो आशीर्वादम यच्छति, देव आशीर्वाद देतात, दोन देवते. तर हे देवोचं कर्ता आहे की कर्म आहे हे संदर्भानुसार आपल्याला ओळखावं. नंतर द्वितीय मध्ये आहे देवान. देवान म्हणजे अनेक देवांना. अहम देवान नमामि, म्हणजे मी अनेक देवांना नमस्कार करतो. एका देवाला करतो तर अहम देवम नमामि, अनेक देवांना अहम देवान नमामि. तर अशा प्रकारे हे या विभक्ती 3 झाल्या. प्रथमा देवः देवौ देवः, द्वितीया देवम देवौ देवान, आणि तृतीया बघितला आपण आता थोड्यापूर्वी देवेन, देवाने, देवाने दिले. देवेन, देवेन यच्छति. आणि इथं द्विवचन जे आहे देवाभ्याम आणि बहुवचन देवैही, म्हणजे 2 देवांकडून अनेक देवांकडून. देवेन म्हणजे एका देवाकडून, देवाभ्याम म्हणजे अनेक 2 देवांकडून, देवई म्हणजे अनेक देवांकडून. इथे तुम्ही अजून ऑब्झर्व केला असेल, इथे तृतीया, चतुर्थी आणि पंचमी द्विवचन हे देवाभ्याम 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 असंच आहे. मग आपल्याला हे संदर्भानुसार ओळखावं लागतं की हे तृतीय आहे, चतुर्थी आहे तर पंचमी आहे. त्यामुळे द्वितीय जे आहे हे लक्षात ठेवायला सोपं आहे, आणि संदर्भानुसार आपल्याला त्याला नेमकं काय आहे, तृतीय विभक्तीमध्ये आहे, चतुर्थीमध्ये आहे का पंचमीमध्ये आहे. देवेन एका देवाकडून, देवाभ्याम 2 देवांकडून, देवैही अनेक देवांकडून, अनेक देवांनी. चतुर्थी देवांकरता, देवाय, देवाय नमामि, गणेशाय नमामि असं म्हणतो आपण. हे देवाय. 2 देवांना नमस्कार केला तर देवाभ्याम नमामि, अनेक देवांना केला तर देवेभ्यः नमामि. पंचमी देवात, देवात म्हणजे देवांपासून. देवापासून जर एखादा आपण लांब आलो कुठे तर देवात. देवाभ्याम 2 देवांपासून बाहेर येतो. देवेभ्यः अनेक देवांपासून. देवात, देवाभ्याम, देवेभ्यः पंचमी. षष्ठी देवस्य प्रथमा, षष्ठी एकवचन, देवस्य देवाचे, देवयोः द्विवचन षष्ठी मधलं. देवानाम देवांचे, एका देवाचे असेल तर देवस्य, 2 देवांचे असेल तर देवयोः, अनेक देवांचे असेल तर देवानाम. इथं देवयोः षष्ठी आणि सप्तमीमध्ये दोन्ही पण आहे. देवयोः देवयोः, देवस्य देवाचे. सप्तमीमध्ये देवे, देवे म्हणजे देवात. जेव्हा एखादा गुण किंवा एखादा काही शक्ती देवामध्ये असते, देवे. देवयोः 2 देवांमध्ये आहे. देवेषु अनेक देवांमध्ये आहे. आणि संबोधन हे देव, हे देवो, हे देवः. तर हे विभक्ती आणि त्याचं नॅरेशन या ठिकाणी आहे. आपल्याला काय करणार आता इथं की रोज हा टेबल सुरुवातीला एकदा वाचणार आणि मग पुढचा अभ्यास करणार. कारण हा टेबल असा आहे, घरी ज्याला पाठ होऊ शकेल त्यांनी करावं, किमान वर्गात तरी आपण एकदा कंपल्सरी वाचत जाऊ. तर आपण सुरुवात करूया. कोणापासून करूयात? पद्मजा पोळ मॅडम पासून करूयात. त्यांचा अभ्यास झालेला आहे. सर तुम्ही नाही असं काही नाही आहे. असं काही नाही आहे. हो तुम्हाला सोपं जायचं मला वाचायला जरा. बरोबर वाचते मी. कसं पण तिन्ही म्हणजे सगळ्या अष्टमी पर्यंत सगळ्या प्रत्यय पूर्ण टेबल वाचायचं का? देवः देवो देवः प्रथमा असं. हा शब्द आपण बघतोय देव
आणि प्रथमा विभक्ती देवः एकवचन, द्विवचन देवौ आणि बहुवचन देवाः. ओके. द्वितीया विभक्ती एकवचन देवम, द्विवचन देवौ, बहुवचन देवान. ओके. तृतीया विभक्ती देवेन, हे एकवचन, द्विवचनामध्ये देवाभ्याम आणि बहुवचन देवैः. ओके. गुड. चतुर्थी विभक्ती एकवचन देवाय, द्विवचन देवाभ्याम आणि बहुवचन देवेभ्यः. ओके. पंचमी विभक्ती एकवचन देवात, द्विवचन देवाभ्याम, बहुवचन देवेभ्यः. षष्ठी एकवचन देवस्य, द्विवचन देवयोः आणि बहुवचन देवानाम. ओके. सप्तमी विभक्ती एकवचन देवे, द्विवचन देवयोः आणि बहुवचन देवेषु. अष्टमी किंवा संबोधन हे देव, हे एकवचन, हे देवौ हे द्विवचन आणि हे देवाः हे बहुवचन. अनेक देवांनो. इरा देशपांडे. थँक्यू मॅम. इरा देशपांडे. पुन्हा वाचायचं आहे का सर? हा वाच ना. काय याला कसं वाचायचं माहितीये का? आधी देवाः देवौ देवाः प्रथमा, देवम देवौ देवान द्वितीया, देवेन देवाभ्याम देवैः तृतीया, असं वाच. हो. देवः देवौ देवाः प्रथमा, देवं देवौ देवान् द्वितीया, देवेन देवाभ्यां देवैः तृतीया, देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी, देवाभ्यां देवेभ्यः पंचमी, देवस्य देवयोः देवानां षष्ठी, देवे देवयोः देवेषु सप्तमी, संबोधन हे देव, हे देवौ, हे देवाः संबोधन. व्हेरी गुड. छान. नाईस. तर हे आपलं हळूहळू याची ओळख होईल. हे खूप किचकट वगैरे असं काही नाहीये. सवय झाली की आपोआप माहिती होतं आपल्याला ते. आता ही जी वाक्य आहेत ही आपण वाचून त्याची विभक्ती सांगायची. ओके. काय विभक्ती आहे ते उजवीकडे दिलेली आहे टेबलमध्ये, या ते बघून सांगायचं. सुरुवातीला पुन्हा एकदा शुभदा कुलकर्णी. देवानाम उद्यानम. हा. सप्तमी षष्ठी बहुवचन. हा, षष्ठी बहुवचन. देवांची बाग. ओके. देवांची बाग. हा. राजेंद्र कोलेकर साहेब. देवेषु वृद्ध. देवेषु हे बहुवचन सप्तमी. सप्तमी बहुवचन. हा, म्हणजे अर्थ काय होईल त्याचा? देवांमध्ये वृद्ध. अच्छा. देवांमध्ये वृद्ध. हा. येस. हो. राधिका पायघन. राधिका मॅम. वृक्षस्य पर्णम. पर्णम नाही, पर्णम. वृक्षस्य पर्णम. हा. वृक्षस्य नाही, वृक्षस्य षष्टी. देवस्य की नाही तसं. वृक्षस्य पर्णम. पर्णम म्हणजे पान, झाडाचे पान. देवस्य एकवचन. एक वचन षष्ठी विभक्ती म्हणून झाडाचे. जसं देवाचे आहे तसं झाडाचे. पर्णम म्हणजे पान. ओके. स्नेहल ताई. हे देव संबोधन. हे देव त्वम अमृतम पिबसि किम. ठीक आहे. हे देव हे संबोधन महत्वाचं आहे. त्वम अमृतम पिबसि किम. काय तू अमृत पितोस? हे देवा तू काय अमृत पितोस? ओके. गुड. पुढचं वैशाली मॅम. कृष्णस्य मधुरं भोजनं. कृष्णस्य षष्ठी एकवचन,